श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. आता नमो तुळजा भवानी, जी आहे वरदायनी. जिला नमितात त्रिभुवनी, प्रसन्न भजना होई वा. तुझाच आशीर्वाद समजोनी, चरित्र लिहिता ध्यानी मनी. तू आहे जगज्जननी, म्हणून नमतो तुला. मी घेतली हाती लेखनी, आज्ञा तुझी असे म्हणोनी. कार्य पूर्ण करण्या ये जनी, नमस्कार तुला असो. 6व्या अध्यायी कथन. धर्माजीस केले पावन, ज्याने केले तुझे सात्वण. प्रसन्न झाला तू, श्रोते आता व्हावे सावधान. चरित्र ऐकण्या घ्यावे ध्यान. जे सत्य असेल ते सांगेन सिद्धेश्वर लीलाजी. क्षेत्र धोत्रा गामचा नृपती, जयास सल्ला मुल्ला म्हणती. देऊळघाट ज्याची वसती, जो यवन जातीचा. राजाचे नाव सल्ला मुल्ला, जो घेई शहाण्यांचा सल्ला. नेहमी भरलेला ज्याचा गल्ला, धोत्र्याचा जहागीरदार जो. असे सर्व सर्वधर समभाव, धोत्रा हे जहागिरीचे गाव. जेथे कशाचा नशे अभाव, जनता सुखी असे. सिद्धेश्वराची कीर्ती ऐकिली, संत दर्शनाची इच्छा झाली. ग्रामाधिकाऱ्यास आज्ञा दिली, येतो मी धोत्रा नगरी. प्रत्यक्ष जे गावचेच राजे, योग्य स्वागत करण्या साजे. त्याची दवंडी गावात वाजे, जनतेला समजण्यासाठी. गाव कामगारास पाचारे, रस्ते करावीत साजरे. दिसले पाहिजे ते गोजिरे, गावचा राजा येतसे. पंचमंडळी बोलविली, बहुत वेळ चर्चा झाली. उतरण्याची व्यवस्था केली. अंबराई म्हणती जयाला, आता राजाच म्हणे येणार. दौरा पाटलाच्या पायी फिरे भोवरा. रायास म्हणे असे गौरा, मनी चिंता पडली. अंबराईची सावली दाट, येथे रायाची पहावी वाट. गावकऱ्यांनी केला थाट, रायाचे स्वागतास्तव. देऊळघाटचा आला तुरंग, स्वागतासा आला बहुरंग. माणसे जमवावी चतुरंग, राजा उद्या येईन. पुढे आला भूपतीचा डेरा, पडला अंबराईत घेरा. पाटील म्हणे मुखी गोड पेरा, राजा प्रसन्न होईल. एकाची वाजंत्री वाजती, एकाची रणवाद्य गर्जती. स्वागताची तयारी भासती, सुसज्ज स्वागता. सीमेला राजाची स्वारी आली, सर्व जनता सामोरी गेली. रस्त्याने फुले उधळली, राजा आला म्हणून. अंबराईत घेतली विश्रांती, शरीराची झाली भ्रमंती. जो डेऱ्यात बसला एकांती, धोत्र्याचा भूपती. अखरोटनी बदाम पिस्ते, पूर्वीच्या काळी असत सस्ते. फलाहारास बसले शास्ते, मग घेऊ भेटी गाठी. डेऱ्यात भरला दरबार, शेजारी उभे सरदार. जयांचे शरीर भरदार, संरक्षणार्थ उभे जे. भेट घेण्या अनेक कारणे, काहींनी मांडले गाऱ्हाणे. राजा पुढे आले नजराने, जनतेच्या झाल्या भेटी. एक म्हणे मज करा पाटील, उद्या नजराण्यासह भेटील. पाटीलकी चांगली थाटील, चालू लोकांच्या भेटी गाठी. एक म्हणे शेत करा नावे, तयाचे पट्टे करून द्यावे. बहुत दिवसापासून वाहे शेत मी कसतो अजूनी. एक म्हणे जास्त शेत सारा, त्याचा आकार कमी करा. नसता मी असाच बरा, तहसील फिटेना तयाची. एकाने केला खोटा तंटा, नवाबा पुढे उभा संटा. खऱ्यास भेटे सोन्याचा कंठा, खोट्यास झाली सजा. संपला रायाचा दरबार, सर्वास केले खबरदार. जयाला नव्हते घरदार, तयास घर भेटले. राजा आज्ञा करी पाटलास, दुपारी जाऊ संत भेटीस. जर पुण्य असेल पाठीशी, भेट होईल संतांची. राजा चालविता आला अश्व, समर्थ चालवी सर्व विश्व. जयाने सोडले सर्वस्व, जागीरदार कोण कुठला. राया नजराने पाठवी पुढे, तपकात फुले आणि पेढे. राजाचे सरदार होते खडे, सिद्धेश्वरास काय तयाचे. तपकात भरजारी शाली, नजराने सोबत विशाल. संतास वाटे सर्व बकाल, जागीरदार नजराना करी. राजा भेटीसा आतुरला, घोड्यावरून खाली उतरला. धोत्र्यास संत अवतरला, उभा ठाकला श्री पुढे. संतास केला आदाब अर्ज, रायाने केला आपला फर्ज. सांगा आम्हाला असल्यास काही फर्ज. उभा ठोके संतापुढे,
सल्लामुल्लाने मान झुकविली, त्याकडे पाहून मूर्ती हसली. क्षणभर दृष्टादृष्ट झाली. राजा मणी प्रसन्नला. सर्व गाव आला पाहण्याला. वडाखाले जमाव जमला. सरदार काही साथीला. सर्वांना आश्चर्य वाटे. खुनीने नजराना परत केला. आपल्या भेटीचा योग आला. आनंद आम्हास झाला. स्वीकार करावा फळांचा. सिद्धेश्वर संत मौन व्रती. आहे सर्व मिथ्या त्यांच्या प्रीती. संत भेट घेतली आवरती. आज्ञा पाटील पटवाऱ्यास. महाराज बसे कढई खाली. जरी वटवृक्षाची सावली. निरीच्छ दिसते ही माऊली. राया सांगे पाटलास. इमारत बांधावी 5 खणी. जी असेल सर्वात देखणी. समर्थांची होईल राखणी. माझ्या मनी आले आहे हात तुम्हा आदेश. 4 महिन्याचा आदेश. आम्हा दाखवा तसा संदेश. पुन्हा भेटू संताला. सांगे देऊळ घाटचा राणा. संत करतात खाना खुना. सर्व समजावून धरा ध्याना. पुन्हा येईल संत भेटीस. सुरू करा दुधाचा उकडा. पैसे देऊ दुधाचे रोकडा. तसा गडी पाहावा फाकड. जो रोज दूध आणील. रायाचे प्रयाण देऊळ घाटी. पाटील पांडे थांबले वाटी. लोकांची झाली दाटी माटी. भूपती गेला राजधानी. शेतकऱ्यांच्या आल्या गाड्या. काहींच्या होत्या बैलगाड्या. पाटलांच्या हाती साऱ्या नाड्या. शेतकरी लागले कामा. कुणी आणे नदीची वाळू. लागले चाळणीने चाळू. कुणी म्हणे वाळू आधी गाळू. लोक कामा लागले. लोक धरले होते वेठीस. कुणी म्हणे हे पुण्य पाठीस. एक येईल पाटील भेटीस. लागले सर्व कामा. हे सर्व चालू होते बिगारी. सोडला नव्हता आजारी. जो का राहत होता शेजारी. लावले त्यास कामास. पायासाठी आणले दगड. त्याचा आवाज होई गडगड. छातीस होई धडधड. कामास जनता लागली. लोक मंदिराचा पाया खंती. त्यावर बांधण्या पक्क्या भिंती. कामगारांची नाही गिनती. 5 खणीचे काम चालू. तोडली गेली अनेक झाडी. त्याची वाहून येई गाडी. जी वटवृक्षाखाली पडे. चालू झाले काम. काही लाकडे बाभळींची. काही आणली जांभळीची. दरवाजे खिडक्या लिंबाची. काम चालू लाकडी. पाटलांनी बोलविला सुतार. लाकडाची लागली कतार. ज्यावर 5 खणीचा आधार. लाकडी काम चालू झाले. कार्यास जहागीरदाराची जरब. पाटील देई त्वरित खबर. असंख्यात पडले डबर. तयार झाली 5 खणी. जहागीरदारांचा हुकूम धोत्र्यास. मी येत आहे क्षेत्रास. त्वरित उत्तर द्यावे पत्रास. राजा धोत्रा निघाला. मंदिराची पाहून आकृती. हीच भारतीय संस्कृती. कशातही नव्हती विकृती. संतोषला भूपती ऐसा. राजा करी संतांची स्तुती. आपण आहात सर्वभूती. द्यावी मंदिरी येण्याची अनुमती. वारंवार विनवी संताला. संत मान करीनावर. गारगोटीवर श्रींची नजर. छिद्र पाडण्या हाती शार. भूपती विनवी स्त्रीला. समर्थापुढे गुडघे टेकले. दोन्ही हात घट्ट बांधले. श्री समोर शरीर वाकले. चला म्हणे 5 खणीत. वेळ झाली 2 प्रहार. समर्थांनी केला कहर. खांबावर केला लत्ता प्रहार. 5 खणी ढासाळली. लोक सर्व झाले भयभीत. हे काय घडले औचित. कुणी नसता मदतीस. लत्ता प्रहार इमारत. लत्ता प्रहार इमारत पाडली. आपले काही का चुकले. कुणास काहीच ना सुचले. जहागीरदारास ना उमजले. राजा झाला खिन्न. समर्थ का असे रागावले. नेत्रतयाचे आरक्तले. भक्त पुढे पुढे सरसावले. शांत करण्या समर्थास. राया बोले माझा काही गुन्हा. म्हणजे मंदिर बांधील पुन्हा. शरण जाऊ आता कुणा. अभय द्यावे मज. मी आहे बदनशिबी. काम केले बेहिशोबी. पुन्हा मंदिर बांधीन कसबी. शरण आलो तुझ. यात लोक बिगारीत कष्टले. समर्थ ज्यामुळे रुष्टले. माझे मन जात भ्रष्टले. मंदिर पुन्हा बांधिल. राजाने बांधले दोन्ही हात. मंदिर बांधीन एक जात. स्वतः खर्च करीन जात.
नवाब शरण समर्थास असा करणार नाही धंदा, म्हणून वचन देतो बंदा, काम करील गोलची रंदा, अभय मज द्यावे माझी जनता ही आहे सारी, ज्या त्रासविले मी भारी, घेतली नाही खबरदारी, मी चुकलो महाराज समर्था खदा खदा हसले, जे अभय दिल्याचे भासले, रायास हायसे वाटले, नवाब मनी आनंदला, नवाबाचा धोत्र्यास मुक्काम, मंदिर बांधणे मुख्य काम, संतामुळे धोत्रा झाले धाम, मग जाऊ देऊळ घाटी, पाटलास केले पाचारण, मग होईल राजकारण, मी आलो धर्माकारण, पाटील हजर झाला, वडोदचा वानखेडे तुकाराम, जयाचा तात शिवराम, उत्कृष्ट काम करी सुतार काम, फरमावले नवाबने, तुकाराम राजा पुढे हजर, त्याने केला नाही उजर, झाला सिद्धेश्वराचा गजर, सिद्धेश्वर महाराज की जय, कार्याला लागले वानखेडे, केले नाही तंटे बखेडे, देखरेखीस्तव पाटील खडे, सुरू झाले मंदिराचे काम, मंदिराच्या कामाची माहिती, देऊळ घाटी जाई होती हातोहाती, जे झाले तुकारामाच्या हाती, भाग्यवान जो विनंती केली समर्थाला, नवाब म्हणे मंदिरी चला, संतांचा जय जयकार केला, योगी आले मंदिरी, तुकारामाचे पाहून इमान, जो नाही झाला बेमान, रायाने शेत दिले इनाम, पट्टा त्याच्या नावे केला, इनाम वाहती त्याचे वंशज, थोडक्यात दिला सारांश, धन्य धन्य जयाचे पूर्वज, सिद्धेश्वर आले मंदिरी, धोत्र्याचा रायसिंह सुपडा, ज्याने दिला शेतीचा तुकडा, जो मंदिराचा पश्चिमेकडा, त्याच्या शेतात कमी सकेला, शेत सारा कमी केला, श्री सिद्धेश्वर लीलामृत, भक्तांना लाभो प्रसादयुक्त, यशोदानंदन विरचित, इति सप्तमोऽध्याय समाप्त.